कथेचे नाव आहे आईचा शेवटचा हातस्पर्श. सूर्य डोंगराच्या मागे मावळत होता आणि सागर रुग्णालयाच्या पायऱ्या चढत होता. पायांना जडपणा जाणवत होता. मन अस्वस्थ होतं. त्याच्या मोबाईलवर आलेला एकच फोन त्याला हादरवून गेला होता आणि तो होता, आईची तब्येत खूप गंभीर आहे, लवकर ये. वर्षानुवर्ष मोठ्या शहरात करिअरच्या मागे धावताना सागरला आईसाठी वेळच नव्हता. फोनवर 4 शब्द बोलणे, एखाद्या क्षणाला घरी जाणे, एवढंच त्याचं आईशी नातं उरलं होतं. ती मात्र रोज त्याच्यासाठी देवासमोर प्रार्थना करत असे. तो जेवतो का, स्वस्थ आहे का याची काळजी घेत असे. पण प्रत्येकाचे आयुष्य हे सीमित आहे. आज तिच्या शेवटच्या क्षणी तो धावतच घरी आला होता. रुग्णालयाच्या खोलीत प्रवेश करताच त्याच्या डोळ्यांसमोर एका क्षीण शरीर स्त्रीची प्रतिमा उभी राहिली. तीच त्याची आई होती, जी लहानपणी त्याला झोपवताना गोष्टी सांगायची. ताप आला की रात्रभर जागून त्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवायची. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवायची, जी स्वतःपेक्षा त्याला जास्त जपायची. आणि अचानक आई असे म्हणून तो ओक्साबोक्सी रडू लागला. तिचे डोळे अर्धवट उघडले. कदाचित ती त्याची वाटच पाहत होती. ती मंद हसली. तिच्या थरथरत्या हातांनी त्याचा हात धरला. बाळा, तू बरा आहेस ना? खुश आहेस ना? तिच्या आवाजात माया होती, काळजी होती, समाधानही होतं. स्वतः अशा परिस्थितीत असताना देखील ती मुलाचीच काळजी करत होती. हे सर्व पाहून सागरच्या डोळ्यातून आसवांचा बांध फुटला. आई, आई, मला माफ कर. मी तुझ्यापासून दूर गेलो. तुला वेळ दिला नाही. तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. तू मला कशाचीच कमी होऊ दिली नाही. तरीही मी तुझ्याशी असा वागत राहिलो. ती काही बोललीच नाही, कारण तिला काही बोलताच येत नव्हते. फक्त तिच्या डोळ्यातून 2 अश्रू वाहिले. काही क्षणातच तिचा हात सैल झाला आणि आईचा जीव गेला. सागर सुन्न झाला. तो तिचा थंड होत चाललेला हात धरून बसला होता. त्याला स्वतःचाच राग येत होता, कारण त्याला कळले होते की जेव्हा ती होती तेव्हा तिची किंमत कळली नाही. पण आता ती गेल्यावर आयुष्यभराची पोकळी जाणवणार होती. तात्पर्य: आई ही एकमेव व्यक्ती असते जी कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्यावर प्रेम करते. तिचं महत्त्व तिच्या अस्तित्वात असतानाच ओळखायला शिका, अन्यथा पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टींसाठी RJ स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा.